कोस्ट गार्ड त्याचबरोबर मरीन पोलिसांकडून आणि इतरही प्रवासी बोटींकडून बचाव कार्य सुरू आहे। तर सध्या जोरदार बचाव कार्य सुरू आहे। नेव्हीची बोट असेल, मरीन पोलीस असतील, त्याचबरोबर कोस्ट गार्ड असेल आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचाव कार्य केलं जात आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। नेव्हीची ही स्पीड बोट आहे, या ठिकाणी त्यांची गस्त सुरू होती। या प्रवासी बोटीला या नेव्हीच्या स्पीड बोटीने एक वेढा देखील मारलेला होता आणि त्यानंतर लांब जाऊन पुन्हा ही बोट त्याच स्पीडनं वापस आली आणि प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि या धडकेनंतरच ही प्रवासी बोट उलटल्याचं कळतं आहे। शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील त्याचबरोबर या प्रवासी बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या नेव्हीच्या बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतरच ही दुर्घटना घडली। त्या प्रवासी बोटीची क्षमता ही 84 प्रवासी वाहण्याची आहे। मात्र या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही नेव्हीची बोट आली आणि या बोटीनं जोरदार धडक दिली आणि या धडकेनंतरच ही मोठी दुर्घटना घडली आहे। सध्या नौदलाच्या 14 बोटींच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मरीन पोलीस, कोस्ट गार्ड त्याचबरोबर नौदलाकडून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। 4 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देखील हे बचाव कार्य सुरू आहे। नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती। या प्रवासी बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 3:15 वाजता ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरून निघाली आणि त्यानंतर ही दुर्घटना उडवलेला फोडली तरी बुडली कमली म्हणजे माणसं तिथं निघाली म्हणजे ती मेहरबानी, पण ही येऊन त्यांनी ठोकली। रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला। नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट। 80 लोक होते।